नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत हृदयविकार म्हणजेच हार्ट अटॅक हे कोणाला येऊ शकतो, कोणाला जास्त चान्सेस आहेत आणि अचानक का येतो, हे कोणामध्ये जास्त शक्यता आहे आणि हे येण्यापूर्वी काही लक्षणे असतात का, आहेत तर ती लक्षणे कोणती, हे आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मंडळी, माझ्या गावातील 4 जण मागच्या 2 महिन्यामध्ये हृदयविकारामुळे मृत पावले आहेत. तर आता ह्यांचं काय पूर्वलक्षण होते का, ह्यांना काही झालं होतं, अशा आपण बऱ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत. हार्ट अटॅकमुळे बरेचसे जण मृत्यू पावत आहेत. तर याचं नेमकं कारण काय, तर हार्ट अटॅक येण्याचं कारण काय, हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणते इशारे भेटतात, ते आपण कोणते इशारे इग्नोर नाही केले पाहिजे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देत असलेले इशारे, कारणे, लक्षणे, तपासण्या आणि बचाव म्हणून काय केलं पाहिजे, ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय वाटतं म्हणजे आता आपल्याकडे काय होतंय, हार्ट अटॅक हा अचानक येतो असे अनेकांना वाटतं, म्हणजे जवळजवळ 90% लोकांना वाटतं. पण प्रत्यक्षात अनेक रुग्णांमध्ये काही तास आधी किंवा काही दिवस अगोदर किंवा काही आठवडे अगोदर शरीर काहीतरी इशारे देत असतं आणि हेच इशारे आपल्याला वेळेवर समजून घ्यायचं असतं. आणि हे इशारे जर आपल्याला समजले, आपण जर ते ओळखले, तर आपण जीव वाचवू शकतो. आता तुम्हाला हार्ट अटॅक म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो. हृदयाला रक्तपुरवठा करण्यासाठी आर्टरीज असतात, वेगवेगळ्या धमन्या असतात. या धमन्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये एक धमनी असते, त्याचं नाव असतं कोरोनरी आर्टरी म्हणजे कोरोनरी धमनी. आणि काय होतं, ह्या धमनीमध्ये जर चरबीची गाठ असते किंवा कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थांचा थर साचतो, म्हणजे गाठ तयार होते. आणि म्हणजे आता एखादा पाईप ही बॉटल धरा, ही बॉटल ही दोन्ही साईडने ओपनिंग आहे असं समजा. ह्याच्यामध्ये काय होतं, इथं कुठंतरी आतमध्ये अशी ह्याच्यातून रक्त जातं इकडून इकडं असं. पण इथं जर गाठ तयार झाली, ह्या गाठीमुळे काय होतं, इथून जे रक्त इकडून इकडे जाणार आहे त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते, अडथळा निर्माण होतो. मग काय होतं, हे असा अडथळा बऱ्याच दिवस राहतो. मग एखाद दिवशी काय होतं, हा थर फुटून रक्ताची गुठळी तयार होते आणि ही गुठळी तयार झाल्यात अचानक कुठेतरी अडकून बसते, जिथं शिर लहान आहे, धमनी लहान आहे अशा ठिकाणी, आणि अचानक बंद होते. आणि काय होतं, याच्यामुळे गुठळी तयार झाल्यास, अचानक बंद झाल्यास हे हृदयाच्या स्नायूंचा काही भाग मरू लागतो, कारण तिथं रक्त पोहोचत नाही, तो भाग मरू लागतो. आणि काय काय वेळी काय मरल्यानंतर ह्यालाच हार्ट अटॅक म्हणतात, म्हणजेच मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असे म्हणतात. आता हार्ट अटॅकची काय कारणे आहेत, तर पहिले सांगितलं कोरोनरी आर्टरी म्हणजेच कोरोनरी धमनीमध्ये अडथळा निर्माण झाला, गाठ तयार झाली आणि त्याच्यामुळे रक्त पोहोचलं नाही, ह्याच्यामुळे होतं. आता मी म्हटलं होतं मागच्या 2 महिन्यात 4 जणांना हार्ट अटॅक आला. त्यांच्यामधल्या 3 जणांना उच्च रक्तदाब होता, म्हणजे हाय बीपीला नियंत्रित ठेवण्याचं खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. मी हॉस्पिटलमध्ये बरेच पेशंट बघितले, त्यांच्यामध्ये फक्त उच्च रक्तदाबामुळे जास्त करून हार्ट अटॅक आला. जसे अजून बरेचशी कारणं आहेत, पण उच्च रक्तदाब हा देखील एक महत्त्वाचं कारण आहे. 50% जणांमध्ये ह्या उच्च रक्तदाबामुळेच हे होते. नंतर मधुमेह असणाऱ्या लोकांना चान्सेस आहेत. नंतर मधुमेह, जास्त कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांना, धूम्रपान करणाऱ्यांना, ज्यांना लठ्ठपणाचा त्रास आहे, जे काहीच व्यायाम करत नाहीत, सारखं ताणतणाव, स्ट्रेस, हे देखील एक कारण आहे महत्त्वाचं मित्रांनो. ताणतणाव, स्ट्रेसमुळे देखील हार्ट अटॅक येतोय. कौटुंबिक इतिहास म्हणजे कोणाला आजी आजोबांना किंवा वडिलांना कोणाला आला असलं तर हे चान्सेस आहेत आणि हे वाढत्या वयानुसार सुद्धा होऊ शकतं. आता हार्ट अटॅक येण्यापूर्वीची 10 महत्त्वाची लक्षणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. पहिल्यांदा 10 लक्षणे कुठली. पहिली लक्षण आहे छातीत दाब, जडजडपणा किंवा वेदना. काय होतं, बऱ्याचशा माणसांना हे सर्वात सामान्य लक्षण आहे. वेदना काही मिनिटापर्यंत असू शकते किंवा ते त्यापेक्षाही जास्त वेळ टिकू शकते, किंवा येऊन लगेच निघून जाऊ शकते. हातात छातीत दुखते, जास्त वेळ राहू शकतं किंवा थोड्या वेळास असू शकतं किंवा येऊन जाऊ शकतं. पण बरेच माणसं काय करतात, ह्याला पित्ताचा त्रास समजून सोडून देतात. पित्ताच्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक असतो. आता काय फरक असतो मी ते पुढच्या लक्षणांमधून कळते. आता दुसरं लक्षण आहे वेदना डाव्या हातात किंवा दोन्ही हातात किंवा खांद्यामध्ये, मानेमध्ये, जबड्यात किंवा पाठीत जाणे. जर वेदना दोन्ही हातात येत असेल, डाव्या आणि उजव्या, किंवा खांद्यात येत असतील, मानेत इथे येत असतील, जबड्यात
किंवा पाठीत जात असतील ते, तर हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते मित्रांनो. श्वास घेण्यात त्रास होत असेल, विशेषतः काही त्रास होतो जेव्हा चालताना किंवा जिना पायऱ्या वगैरे चढताना जर श्वास घेण्यात त्रास होत असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे लक्षण आहे. खूप जास्त घाम येत असेल, विशेषतः कुठे येत आहे, कपाळावर, मानेवर जास्त विशेषतः, अजून दुसऱ्या ठिकाणी येतो घाम. परत थंड चिकट घाम येणं, आणि हे घाम कसा असू शकतो, थंड असू शकतो किंवा चिकट असू शकतो. हे गंभीर लक्षण असू शकतं म्हणजे थंड चिकट घाम असलं. नंतर 5वं लक्षण आहे अचानक खूप थकवा येतो. विशेषतः महिलांमध्ये काय होतं मंडळी, काही दिवस आधीपासून असामान्य थकवा जाणवू शकतो. नंतर मळमळ, उलटी आल्यासारखं होतं. काही जणांमध्ये गॅस ॲसिडिटी सारखं वाटू शकतं. पण हे हार्ट अटॅकचं सिम्पटम असू शकतं. हे तुम्हाला वाटेल गॅस आहे, ॲसिडिटी आहे, पण हार्ट अटॅकचं सिम्पटम असू शकतं, लक्षण असू शकतं. नंतर 7वं लक्षण आहे चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे. हे देखील एक महत्त्वाचं लक्षण आहे मंडळी. 8वं लक्षण आहे हृदयाची धडधड वाढणे किंवा अनियमित ठोके जाणवणे. म्हणजे काय होतंय, हृदय धडधड आपल्याला ऐकू येईल, जाणवायला लागते, धडधड होत आहे ती छातीमध्ये, किंवा अनियमित ठोके कधी कमी जास्त होतात ते जाणवू शकतो आपण. चिंता किंवा अस्वस्थता, काही रुग्णांमध्ये काय होतं मंडळी, काहीतरी गंभीर होणार आहे अशी तीव्र अस्वस्थता त्यांनाच त्यांनाच वाटतं काहीतरी गंभीर होणार आहे. कसतर कावरबावर होतात, अस्वस्थ होतात. अगदी कमी कामात सुद्धा दम लागत असेल तर हे देखील एक लक्षण आहे. आता काही महिलांमध्ये काय वेगळी लक्षणं असू शकतात, हो असू शकतात. महिलांमधली लक्षणं सांगण्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा मंडळी. व्हिडिओ आवडला, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला मंडळी. अशीच आपल्याला माहिती भेटत राहील या चॅनलवरती. आणि तुम्हाला जर काही डाऊट आले, मी जी माहिती सांगितली यात 100% बरोबर आहे. जर काही डाऊट्स असतील किंवा काही शंका असतील तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला, नक्कीच तुम्हाला याचा रिप्लाय भेटेल. आता महिलांमध्ये कुठली लक्षणे असतात जाणून घ्या. छातीत वेदना असू शकते, तीव्र थकवा जाणवू शकतो, सतत मळमळ होते, जबड्यात किंवा पाठीत वेदना होतात, त्यांना दम भरतो, श्वास लागतो, हे होऊ शकतं. आता हार्ट अटॅकचा जास्त धोका कोणाला आहे ते जाणून घेऊया. पहिलं मधुमेह असणारे, मधुमेह म्हणजेच डायबिटीज, शुगरचा त्रास ज्यांना आहे त्यांना जास्त धोका आहे. उच्च रक्तदाब असलेल्यांना आहे, धूम्रपान करणारे, ज्यांचं जास्त वजन आहे म्हणजे लठ्ठपणा आहे, जास्त कोलेस्टेरॉल असणाऱ्यांना आहे, ज्यांना व्यायाम न करणारे, आणि कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास तुम्हालाही हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त आहेत मंडळी. म्हणून आपण नीट वेळेवर व्यायाम केला पाहिजे, वजन नीट नियंत्रणात ठेवलं पाहिजे, धूम्रपान अवॉइड केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. आता डॉक्टरकडे जर गेला तुम्ही तर ते निदानासाठी तपासण्या कोणत्या करतात, तर ते ECG करू शकतं, ECG काढतात छातीचा. नंतर ट्रोपाय टेस्ट, ब्लड टेस्ट असते ती करू शकतात. नंतर इकोकार्डिओग्राफी म्हणून एक टेस्ट असते करू शकतात. कोरोनरी अँजिओप्लास्टी करू शकतात. म्हणजे मी म्हणलं होतं तुम्हाला कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज आहे का, तर काय करतात, इथून हातातून इथं एक नस असते किंवा इथून किंवा मांडीतून काय करतात, आपल्या ह्याच्यामध्ये हृदयाजवळ जाऊन कलर टाकतात आणि ते कॉम्प्युटरवरती बघतात. ह्याच्यामध्ये काय होतं, ब्लॉक आहे की नाही ते आपल्याला कळतं, कुठून केवढं ब्लॉक आहे वगैरे ते. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉकेज आहे का नाही ते कळेल. नंतर लिपिड प्रोफाईल टेस्ट करतात, म्हणजे कोलेस्ट्रॉल वगैरे आहे का नाही ते कळतं. नंतर ब्लड शुगर चेक करतात, शुगर किती आहे तुमची. HbA1c टेस्ट करतात, म्हणजे हे देखील एक शुगरची टेस्ट आहे. या टेस्टमध्ये काय होतं, पाठीमागील 100 दिवसात तुमची सरासरी शुगर किती होती शरीरामध्ये हे कळतं. नंतर किडनी फंक्शन टेस्ट करतात, जर गरज लागली तर किडनी नीट काम करते का नाही. हार्ट अटॅकची शंका आल्यास काय केलं पाहिजे, त्वरित आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या. आला का नाही, तुम्हाला शंका जरी आली तरी घ्या. स्वतः वाहन चालवत रुग्णालयात म्हणजे हॉस्पिटलमध्ये अजिबात जाऊ नका. आता बरेचशी माणसं काय होतात, हार्ट अटॅक आल्यासारखं वाटलं स्वतःच गाडी चालवत जातात, अरे मध्येच ते पडतात कुठेतरी. अजिबात स्वतः जाऊ नका, दुसरं कोणाला 2 जणांना घ्या, तर त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जावा, त्यांना सांगा असं असं होतंय. नाहीतर स्वतः जाताल, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, तुम्ही चालू शकत नाही, बेशुद्ध पडू शकता. आणि अशाच ठिकाणी जर तुम्ही गाडी चालवत गेला, हॉस्पिटलमध्ये जाणार की नाही याची शक्यता खूप कमी आहे. ॲक्सिडेंट होऊ शकतो, अजून दुसरी इजा, पहिलाच हार्ट अटॅकचा त्रास, अजून दुसरी इजा होऊ शकते. म्हणून तुम्ही स्वतः गाडी चालवत रुग्णालयात जाऊ नका. डॉक्टरांचा सल्ला मिळेपर्यंत घरगुती उपचारांवर अजिबात अवलंबून राहू नका. तुम्हाला जर हार्ट अटॅक आल्यासारखं वाटत असेल किंवा ही लक्षणे काही जाणवत असतील मी सांगितलेली, तर त्वरित हॉस्पिटलमध्ये जावा, रुग्णालयामध्ये जावा, तिथं ते योग्य ते तपासणी करतील डॉक्टर. आता कोणत्या डॉक्टरांकडे केले पाहिजे, कार्डिओलॉजिस्टकडे जावा, जे हृदयरोग तज्ञ आहेत त्यांच्याकडेच जावा.
असे कोणाकडेही जाऊ नका. आता प्रतिबंध, जर हा प्रतिबंध म्हणजे हृदयविकार जर टाळायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता? तर पहिलं रक्तदाब किंवा तुम्हाला जर शुगर असेल किंवा कोलेस्ट्रॉल असेल तर ते नियंत्रित ठेवा, योग्य प्रमाणात ठेवा. जास्त BP वाढू देऊ नका, शुगर जास्त वाढू देऊ नका, कोलेस्ट्रॉल वाढू देऊ नका. जर स्मोकिंग करत असाल, धूम्रपान करत असाल तर ते बंद करा. नियमित व्यायाम करा. अजून काय करा? संतुलित आहार घ्या. वजन नियंत्रित ठेवा. वजन जर नियंत्रित ठेवलं तरच तुम्हाला फायदा होईल. ताणतणाव कमी करा. नियमित आरोग्याची तपासणी करा. आता नियमित आरोग्याची आपल्या इकडे आपण बघतोय जास्त जण तर करतच नाहीत. आरोग्य तपासणी केल्यानंतर तुमच्या शरीराचं आरोग्य कसं आहे, कोणते घटक कमी आहेत का शरीरामध्ये, तुम्हाला काय होतंय, त्रास होईल, भविष्यात कोणते आजार होऊ शकतात, हे सगळं कळतं. म्हणून नियमित आरोग्य तपासणी करा. आता आजच्या या सगळ्या व्हिडिओमधून मी काय सांगितलं तुम्हाला? हार्ट अटॅक अनेकदा अचानक वाटतो, पण शरीर आधीच काय महत्त्वाचे इशारे देत असतं. ते कुठले इशारे आहेत मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. सगळी माहिती इशारे लक्षात ठेवा. छातीत वेदना होत असतील, श्वास लागणे, थंड घाम, हात किंवा जबड्यात जाणवणारी वेदना यांसारखी लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नका. वेळेवर उपचार मिळाल्यास हृदयाचे नुकसान कमी होऊ शकते आणि जीव वाचू शकतो. आणि ही सगळी मी माहिती सांगितली. महत्त्वाची सूचना सांगतो, हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ केवळ आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी आहे. हार्ट अटॅकची शंका आल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात जा मंडळी. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती पाहिजे ती नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. धन्यवाद मित्रांनो.